जगावेगळं बनायचं असेल तर जगावेगळं करावंच लागतं। आज मी तुम्हाला एका अशा तरुणाची गोष्ट सांगणार आहे ज्याने पुण्यातील कंपनीची नोकरी सोडली आणि आज त्याच निर्णयामुळे तो अभिमानाने स्वतःचा व्यवसाय उभा करतो आहे। ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी त्याने एक अशी गोष्ट सांगितली की जी प्रत्येक तरुणाने ऐकलीच पाहिजे। महाराष्ट्रातल्या यशस्वी शेतकऱ्यांचा शोध घेत आम्ही आज पोहोचलो आहोत बीड जिल्ह्यातील खोकरमोह येथे गोरक्षनाथ दगडू मिसाळ यांच्या फार्मवर। काही वर्षांपूर्वी गोरक्षनाथ पुण्यात कंपनीमध्ये नोकरी करत होते। महिन्याला पगार मिळत होता, पण मनात एकच विचार सुरू होता की आपण आयुष्यभर दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करायचं की स्वतःचं। आणि याच विचारातून त्यांनी एक मोठा निर्णय घेतला। नोकरी सोडली आणि गावाकडे परतले। घरी 9 एकर कोरडवाहू शेती होती। शेतीसोबतच गाय पालन देखील सुरू होता, पण त्यांना आणखी एक उत्पन्नाचा आधार हवा होता। अनेक दिवस अभ्यास केल्यानंतर त्यांनी गावरान शेळी पालनाची निवड केली। सुरुवात झाली ती फक्त 2 शेळ्यांपासून। ना मोठं कर्ज, ना लाखोंची गुंतवणूक। दिवसभर डोंगरावर नैसर्गिक चराई, रात्री गोठ्यात सुरक्षित निवारा, वेळेवर पौष्टिक खुराक आणि रोजची प्रामाणिक मेहनत। लोक म्हणायचे की 2 शेळ्यांमधून काय होणार, पण गोरक्षनाथ यांनी लोकांचं ऐकलं नाही। त्यांनी आपल्या कामावर विश्वास ठेवला आणि आज त्याच 2 शेळ्यांचं रूपांतर 25 ते 30 गावरान शेळ्यांच्या फार्ममध्ये झालंय। गाय पालन आणि शेळी पालनाच्या आधारावर त्यांनी स्वतःचं घर बांधलं, विहीर केली आणि आपल्या कुटुंबासाठी स्थिर उत्पन्नाचा मार्ग तयार केला। गोरक्षनाथ सांगतात की कोरडवाहू भागात शेतीवरच अवलंबून राहणं कठीण आहे, पण शेतीसोबत पशुपालनाची जोड दिली तर परिस्थिती नक्की बदलू शकते। आणि आता त्यांचं पुढचं लक्ष आहे 100 शेळ्यांचा आधुनिक फार्म। त्यासाठी स्वतःच्या शेतात चाऱ्याची लागवड, सुसज्ज शेड, नियमित लसीकरण आणि योग्य व्यवस्थापन यावर ते काम करतात। आणि शेवटी गोरक्षनाथ यांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या मनाला खूप भावली। कोणताही व्यवसाय छोटा नसतो। छोटा असतो तो फक्त विचार, मेहनत, संयम आणि सातत्य जर असेल तर यश मात्र तुम्हाला नक्की मिळतं। मित्रांनो, नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करण्याचं धाडस तुम्ही कराल का? याचं उत्तर तुम्ही आता कमेंटमध्ये लिहा। आणि लक्षात ठेवा, जगावेगळं बनायचं असेल तर जगावेगळं करावंच लागतं।